नमस्कार. हांव प्रसाद तुमकां कोंकण कथा चॅनलाक स्वागत करता. आज हे व्हिडिओ करचे कारण कितें म्हणल्यार कायली म्हाका काम ಒಟ್ಟು ಮುಗಿಸೋನು ನಿತ್ತಸನ್ ರಾತ್ರಿ 4:15 4:30 ಗಂಟೆ जालेले पांते पडले सुमारला सांगताची ब्राह्मी मुहूर्त ते जावा भितर मायंड इग्नायट्स जाताची आमी आल्फा पावताची आनी सुप्त मनस जागृत जाता म्हणून तेन्ना कशी विचार करता आशिल्लो आमगेले म्हागेले इश्ट गुरू तांकां हांव उडगास करलो आनी जन्म साक्षात्कार कशी म्हणून प्रश्न घातलो. तेणी बहाळ सुलभ जावन सांगलेची ते हांव तुमकां सांगता. आत्म ब्रह्म परब्रह्म तिन्नी मेळणं स्वरूप साकार आणि चेतना जागृत जाता. तेजे निमित्त आमकां साक्षात्कार जाता म्हणून सांगलेची. कडरी तेजे पर्यंत मोक्ष आणि मुक्ती मेळटा म्हणलें. म्हाका अर्थ करंक मस्त त्रास जाले. हांव मोठो पामर, आमकां तितलें कांय ज्ञान ना. जाल्यार हांव सान ते ಒಟ್ಟು बरून योचन करलो कशी हें अशें कशी म्हणून. त्यानंतर कळलें ब्रह्मज्ञान म्हळ्यार कसलें, आत्मज्ञान म्हळ्यार कसलें, आमी जप तप योग अनुष्ठान ಒಟ್ಟು कसलें करता, आमी जागृत आमगेली कुंडलिनी जागृती कसलें करून घेवका म्हणून कळलें. हांव तुमकां एक सान एक चित्र बरोवन दाखयता, तुमकां अर्थ जावं पुरो. तुमकां अर्थ जाल्यार म्हाका तुमगे अनिशीक सांगया. आनी हें कितलें खरें कितलें पास म्हाका वतना म्हाका सपन पडलें जाल्यार हांव तेच बरोवन तुमकां दाखयता. पयलें सांगिल्लें आत्म, परब्रह्म, ब्रह्म हे तिन्नीची दुसरें. तेज नंतर आत्मा आणि ब्रह्मा निमित्त स्वरूप कळता, ब्रह्म आणि परब्रह्म निमित्त साकार कळता आणि आत्मा आणि परब्रह्म निमित्त चेतन कळता. हे सहज संमेलन हांगा कसलें जाल्ला हेच साक्षात्कार. हें सात केन्ना मेळटा, मोक्षा वाट करून दिता, मुक्ती मेळटा म्हणून म्हाका सांगलें. आतां हेजे खरें कितलें हे कितलें फाल्स तुमी म्हाका कमेंट करून सांगयाची. नमस्कार.